हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विजन 247 यूट्यूब चॅनल प्लस अप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आलेला आहे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट निघालेल्या आहेत. त्या पोस्टसाठी कधी डेट ऑफ एक्झामची म्हणजे एक्झाम फॉर्म कधी भरल्या जातील, कधीपासून स्टार्ट होतील, कधी संपणार आहेत, फीज किती राहणार आहेत, त्यानंतर सर याच्यावरती याचा सिलेबस काय राहणार आहे. या पोस्टचा सिलेबसच्या आधी आपल्याला बघायचं आहे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे, कुठले विद्यार्थी पात्रतेत आहेत, म्हणजेच की कुठल्या विद्यार्थ्यांना ही अपॉर्च्युनिटी आहे, कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात या पोस्टसाठी. आणि 109 पोस्ट आहेत फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरच्या. खूप मोठे पोस्ट निघालेले आहेत आणि याच्यामध्ये नक्कीच तुमचं कुठे ना कुठे नंबर लागून जाईल किंवा मग कुठे ना कुठे होऊन जाईल. आणि ह्याच्यासाठी फार्मास्युटिकलच्या पोस्ट आहेत, म्हणजे फार्मास्युटिकलचे स्टुडंट्स, मायक्रोबायोलॉजीचे स्टुडंट्स, मेडिकल क्लिनिकल लॅबोरेटरीचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे डिग्रीज आहेत ते देखील या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणि त्यानंतर आपण बघणार आहे या पोस्टसाठी लागणारी सिलेबस, म्हणजेच काय की कुठल्या सिलेबसवरती किती क्वेश्चन्स येणार आहेत, क्वेश्चन्स किती येणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग राहील की नाही राहणार, किती मार्क्सचा पेपर राहणार आहे, किती आवर्सचा पेपर राहणार आहे, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे राहणार आहेत, हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये घेणार आहे. त्यानंतर आपल्या चॅनलवरती फ्री लेक्चर्स राहणार आहेत. असे स्टुडंट्स ज्यांना लेक्चर्स अटेंड करायचे आहेत, ज्यांना याच्याबद्दल आणखी शिकायचं आहे, या सब्जेक्टच्या रिलेटेड किंवा या सिलेबसच्या रिलेटेड, डेफिनेटली आपल्या चॅनलवरती तिचे फ्री लेक्चर्स राहणार आहेत. त्यासोबतच एक लाईव्ह लेक्चर्सचा एक कोर्स लॉन्च केलेला आहे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरचा. जर तुम्हाला आणखी त्याच्यावरती डिटेलमध्ये माहिती करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही आपल्या साईटवरती सर्च करू शकता किंवा आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सोबतच तुम्हाला याच चॅनलवरती तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस देखील करून घेतली जाईल. तुमच्याकडून प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस देखील करून घेतल्या जाईल. ओके, चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, बघा लोकसेवा आयोगचे पोस्ट निघालेले आहेत. जस्ट वेट अ मिनिट. ओके, आय होप आता क्लिअर दिसत असेल. चला तर पुढे वळूया. बघा, लोकसेवा आयोगच्या पोस्ट निघालेल्या आहेत. लोकसेवा आयोग याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागाकडून पोस्ट निघालेल्या आहेत. कशाच्या पोस्ट आहेत तर औषध निरीक्षक गट ब, अन्न व औषध प्रशासन. म्हणजेच एकूण किती जागा आहेत त्याच्या 109 जागा आहेत. टोटल 109 जागा आहेत. आणि पोस्ट बघा कशा कशाच्या आहेत. एकूण पोस्ट आहेत, एकूण पदे किती आहेत 109. आणि हे कॅटेगरीनुसार तुम्ही तुमची पोस्ट बघू शकता. कॅटेगरीनुसार तुमच्या पोस्टसाठी किती व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर महिला आरक्षण, त्याच्यानंतर खेळाडू, अनाथ किंवा मग दिव्यांग यांच्यासाठी देखील आरक्षण दिलेलं आहे. 109 पोस्टमध्येच आहे ते सर्व. तर तुम्हाला जर बघायचं असेल याच्यामध्ये ही नोटीस, या नोटीसची लिंक किंवा मग PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाईल. ओके, दिले जाईल. ओके, त्यानंतर अर्ज कधी भरायचा आहे, म्हणजेच की ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्मची डेट दिलेली आहे 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत. रात्री 12 पर्यंत हा वेळ राहील, 21 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर 21 ऑगस्टच जी आहे लास्ट डेट आहे कशाची, एक्झाम फी म्हणजेच परीक्षा शुल्क भरण्याची, एक्झाम फी भरण्याची. आता एक्झाम फी किती राहणार आहे, ते बघूया. एक्झाम फी हे बघा, खेळाडू आरक्षण. जर तुम्ही याच्यामध्ये येत असाल तुम्ही डेफिनेटली हे वाचून घ्याल एवढं. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे वयोमर्यादा दिलेली आहे. इथे वयोमर्यादा तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची एज लिमिट दिलेली आहे. जसं की इथे बघू शकता, ओपन खुला वर्ग तिथे 38 वर्ष दिलेले आहे. त्यानंतर खेळाडू जर असेल त्याला आरक्षण मिळणार आहे. ओपनसाठी 43 म्हणजेच की 43 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो.
मागासवर्गीय किंवा किंवा मग अनाथ वगैरे असन त्यांच्यासाठी देखील 43 वर्षाची वयोमर्यादा आहे. त्यानंतर त्यानंतर बघूया शैक्षणिक अर्हता. हा हे बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच की कुठले स्टुडंट पात्रतेत आहे किंवा मग कुठल्या स्टुडंटला हा फॉर्म भरता येईल. बघा, पॉझेसेस अ डिग्री इन फार्मसी, फार्मसीमध्ये तुमची एक डिग्री असायला पाहिजे, किंवा मग फार्मास्युटिकल सायन्समध्ये, किंवा मग मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी, किंवा मग मायक्रोबायोलॉजी. म्हणजेच काय, मायक्रोबायोलॉजीवाले स्टुडंट्स इलिजिबल आहेत. मायक्रोबायोलॉजीवाले स्टुडंट्स इलिजिबल आहेत. त्यानंतर फार्मसीवाले स्टुडंट्स इलिजिबल आहेत, ज्यांच्याकडे डिग्री आहे फार्मसीची, किंवा मग ज्यांनी BSc मायक्रो केलेला आहे, ज्यांच्याकडे डिग्री आहे मायक्रोची, किंवा मग फार्मास्युटिकल सायन्स आणि मेडिकल स्पेशलायझेशन इन क्लिनिकल लॅबोरेटरी, मेडिकल स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी. ओके. त्यानंतर बघूया पुढे, डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे दिलेले आहेत. त्यानंतर फीज, हे बघा फीज किती राहणार आहे. जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर 394 रुपये फीज तुम्हाला लागणार आहे, 394. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला फीज 294 लागणार आहे. 294 म्हणजेच की 294. ओके. त्याच्यानंतर फीज रिफंडेबल नाही राहणार आहे, नॉन रिफंडेबल फीज आहे. अर्ज जो आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे महत्वाचं म्हणजे तर किती प्रश्न राहतील, पेपर पॅटर्न काय राहणार, एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे. एक्झाम पॅटर्न पॅटर्न कसा राहणार आहे, तुम्हाला 100 क्वेश्चन्स दिले जातील. 100 क्वेश्चन्स राहतील, किती मार्क्सचे, 200 मार्क्सचे 100 क्वेश्चन्स. आणि तुम्हाला वेळ दिला जाईल 1 आवरचा, म्हणजेच की 1 तासाचा वेळ दिला जाईल. 1 आवर, 1 तासाचा वेळ. तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का सर, तर हो, डेफिनेटली याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे, जर समजा तुमचे 4 क्वेश्चन्स जर चुकले तर त्याच्यामधून तुमचे एका क्वेश्चनचे मार्क मायनस होतील. म्हणजेच काय, जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचे 2 मार्क मायनस होतील. जर समजा तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर त्याच्यामध्ये तुमचे किती मार्क मायनस होतील, 2 मार्क मायनस होतील. त्यानंतर बघूया पुढे, बघा काय दिलेलं आहे, विविध अभ्यासक्रमावर आधारित. बघा, प्रश्न संख्या किती राहणार आहे, 100, आणि त्याला गुण किती म्हणजे मार्क्स किती राहणार आहे, 200. पेपर राहणार आहे 1 तासाचा पेपर. त्यानंतर मीडियम काय राहणार आहे पेपरचा, इंग्रजी. ठीक आहे. आणि पेपर कसा राहणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच काय, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच की ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच MCQ टाईप क्वेश्चन्स, MCQ टाईप क्वेश्चन राहतील. ठीक आहे. ओके, MCQ टाईप. त्यानंतर बघूया पुढे, MCQ टाईप क्वेश्चन्स राहतील. त्यानंतर सिलेबस काय राहणार आहे, ओके. सिलेबस मध्ये बघा, तुम्हाला पहिला टॉपिक आहे, टॉपिक्स दिलेले आहेत 1 2 3 4, 3 टॉपिक्स आहेत, 4 टॉपिक्स आहेत. ओके, 4 टॉपिक्स आहेत तुमचे, 5 टॉपिक्स आहेत, 4 नाही 5 आहेत. तुम्हाला किती टॉपिक्स करायचे आहेत, 5. पहिल्या टॉपिक मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, फिजिओलॉजी, त्याच्यानंतर पॅथोफिजिओलॉजी, त्यानंतर फार्माकोलॉजी, टॉक्झिकोलॉजी. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा, फिजिओलॉजीमध्ये काय काय दिलेलं आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, जसं की कोॲग्युलेशन ऑफ ब्लड ग्रुप्स, ब्लड कंपोनंट्स, त्याच्यानंतर होल ह्युमन ब्लड वगैरे जे काय राहणार याच्यामध्ये फिजिओलॉजीचा पार्ट आहे तो. त्याच्यानंतर पॅथोफिजिओलॉजीमध्ये तुम्हाला STD जे काय आहे, एड्स वगैरेचे टेस्ट वगैरे जे काय असेल डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. फार्माकोलॉजीचं तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर टॉक्झिकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन, त्याच्यानंतर किलेटिंग एजंट, हेवी मेटल्स अँड अँटीडोट्स
काय काय राहतात यांच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे किंवा मग याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीचे बरेचसे टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीचे टॉपिक्स तुम्ही वाचून घ्याल. तुम्हाला हे एवढं सर्व टॉपिक्स कुठं मिळणार आहे? तुम्हाला सर्वच्या सर्व टॉपिक्स एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. ते म्हणजेच की आपला प्लॅटफॉर्म आहे विजन 247चा. वेल क्वालिफाईड टीचर्स आहेत. विजन 247 वेल क्वालिफाईड टीचर्स आहेत. नेट सेट गेट क्वालिफाईड टीचर्स आहेत. स्टुडंट्स येत आहे, टीचर्स आहेत, आणि जे की तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल आपल्या प्लॅटफॉर्महून. त्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कुठला टॉपिक आहे? बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स, म्हणजेच काय फार्मास्युटिकल्स जे काय आहेत, फार्मास्युटिकल्सच्या रिलेटेड जे काय केमिस्ट्री राहणार ते वाला. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स अँड मेडिसिन फील्ड, म्हणजेच की जनरल नॉलेज तुम्हाला जे काय लागणार आहे फार्मास्युटिकल्सच्या रिलेटेड किंवा मग मेडिसिन फील्डच्या रिलेटेड ते सर्व टॉपिक्स दिलेले आहेत. आणि इंटेलिजंट टेस्ट म्हणजेच काय, हे जर तुम्ही 5 टॉपिक्स केले, जर तुम्ही हे 5 युनिट्स किंवा 5 टॉपिक्स केले, देन डेफिनेटली तुम्ही इझिली एक्झाम क्रॅक करू शकता. आणि जर डिटेलमध्ये केलं तर डेफिनेटली याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर क्वेश्चन्स कसे येतात सर? प्रिव्हियस इयर पेपर आहे, म्हणजेच याच्या आधी जी एक्झाम झाली होती त्या एक्झामचा पेपर आहे. तुम्हाला फक्त ओव्हरलुक देतो की या एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारले गेले होते. ओके, जस्ट वेट अ मिनिट. हां, बघू शकता तुम्ही. HIV अँड एड्स, HIV किंवा एड्स इज डायग्नोज्ड बाय सम स्पेसिफिक टेस्ट्स. आयडेंटिफाय दी अमंग दी फॉलोइंग टेस्ट आर यूज्ड. याच्यामधली कुठली टेस्ट HIV किंवा एड्स डायग्नोसिस करण्यासाठी केली जाते, करण्यासाठी केली जाते ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघू शकता तुम्ही. अँटीडोट काय आहे पॉइझनिंगसाठी ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बरेचसे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. याची तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे. टेलिग्राम जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं टेलिग्रामवरती, तर टेलिग्रामवरती चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला PDF नोट्स आणि लेक्चर्सच्या माहिती मिळत राहतील वेळोवेळी. हां, तर काही या प्रकारे क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता. सर्वच्या सर्व सिलेबस कव्हर करून घेतला जाईल. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील आपल्याच चॅनलवरती कव्हर करून घेतले जातील. त्यानंतर त्यानंतर एक कोर्स लॉन्च केलेला आहे, तो याच्यासाठीच केलेला आहे की त्याच्यामध्ये पूर्ण लाईव्ह बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह इंटरॅक्शन करू शकता. तुमचे जर काही डाऊट्स असतील ते डेफिनेटली एज्युकेटर्सला विचारू शकता तुम्ही. आणि जर समजा तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून जेवढे नोटिफिकेशन्स येतील या एक्झामच्या रिलेटेड ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. थँक्यू.